नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. अध्ययन विद्यार्थी यांना शालेय उपयोगी लेखन सामग्री मुक्त वितरण करण्याबाबत स्वर्गीय रामदास भैया नगर परिषद शाळा मूर्तिजापूर जिल्हा अकोला मध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप. मूर्तिजापूर तालुका प्रतिनिधी फोटो. शाळा सुधार मोहीम अंतर्गत स्वर्गीय रामदास भैया नगर परिषद प्राथमिक सेमी इंग्लिश शाळामध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार हरीश पिंपळे तर प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी संदीप कुमार, अपार नगर परिषद मुख्याधिकारी शेषराव ढले, संभाजी ब्रिगेड विभागीय अध्यक्ष संजय गुप्ता, गट शिक्षण अधिकारी संजय मोरे, प्रशासन अधिकारी सुभाष म्हैसने, माजी शिक्षण सभापती संध्याताई दुबे, बुलढाणा अर्बन बँक शाखा अधिकारी स्वप्नील रायपुरे, मालनी विजयकर, संजय जयस्वाल, नासिर ठेकेदार, महादेवराव तिरकर, मुख्याध्यापक जयदीप सोनकासकर, सर्पमित्र मुन्ना श्रीवास, विलास वानखडे, अनवर खान, वनस्कार, जगदीश कुंभीकर, प्रेमवर गुप्ता, केवल यादव, बाबला यादव व्यासपीठावर उपस्थित होते. सरस्वती माता, संत गाडगे महाराज व भोळा शंकर गुप्ता यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. द्वारकाप्रसाद दुबे यांच्या माध्यमातून अनेक देणगीदारांनी या शाळेला आतापर्यंत 5 लाख रुपयांची देणगी दिली आहे. या देणगीच्या माध्यमातून दरवर्षी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, बुक, सॉक्स, दप्तर, गणवेश वितरण करण्यात येत आहे. उपक्रम सुरू केले तर चांगले कामाचा अनुकरण नक्कीच होणार असल्याचे प्रतिपादन नगर परिषदचे मुख्याधिकारी शेषराव ढले यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना मोरे यांनी केले व प्रस्तावित प्रदीप झोडपे तर आभार विशाल आंबेडकर यांनी मानले. गिरीश संघवी यांच्याकडून 5,000 व नुपेन कुमार पटेल यांच्याकडून 5,000 असे एकूण 10,000 रुपयाची देणगी या शाळेला देण्यात आली. कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता शुभांगी येऊळ, अनिता देवके, सुषमा बाळापुरे, येवलकर मॅडम, दीपक हांडे, शाळेतील विद्यार्थी, पालक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. मूर्तिजापूर तहसील रिपोर्टर रामदास धनगावकर ची रिपोर्ट.